नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्कीच फायदा होईल. आजचा हा व्हिडिओ आपण नागरिकांना जागरूक आणि सतर्क करण्याकरिता बनवला आहे. आपला आजचा विषय आहे सायबर क्राईम. सायबर क्राईम हे नक्की काय आहे ते आपण पाहूया. सायबर क्राईम हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये कम्प्युटरद्वारे किंवा मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने गुन्हे केले जातात. जसे की एखाद्या व्यक्तीचे पर्सनल डेटा त्याच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमधून घेऊन त्याचा दुरुपयोग करणे यालाच सायबर क्राईम म्हणतात. आणि जे लोक हे गुन्हा करतात त्यांना सायबर क्रिमिनल किंवा सायबर गुन्हेगार असेही म्हणतात. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारांना हॅकर्स असेही संबोधले जाते. आपण सर्व मागील 1 महिन्यांपासून ऐकत आहोत. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कॉल करतो तेव्हा आपल्याला एक कॉलर ट्यून ऐकायला येत असेल, जी भारत सरकारने नागरिकांना जागरूक करण्याकरिता जनहितार्थ चालू केली आहे. जसे की कोरोना काळात आपल्याला जागरूक करण्याकरिता भारत सरकारने कॉलर ट्यून लावली होती, त्याचप्रमाणे भारतात वाढणारे सायबर गुन्ह्यांविरुद्ध नागरिकांना जागरूक करण्याकरिता ही मोहीम चालू केली आहे. इन्स्टंट लोन, घर बसल्या पैसे कमवणे किंवा सोशल मीडियाद्वारे प्रमोट केल्या जाणाऱ्या क्विक मनी स्कीम किंवा फोन कॉल, हे सर्व सायबर क्रिमिनल्सचे रचलेले सापळे असू शकतात. ज्याला बळी पडू नका. अशी घटना घडल्यास त्वरित नॅशनल सायबर हेल्पलाईनच्या 1930 या क्रमांकावर संपर्क करा. गृह मंत्रालयाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नोडल एजन्सी I4C इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने दूरसंचार विभागाला निर्देश दिले आहेत की सर्व टेलिकॉम कंपनीने जनतेला जागरूक करण्याकरिता ही कॉलर ट्यून लावावी. त्यामुळे सध्या ही कॉलर ट्यून आपल्याला सर्वांना आपल्या मोबाईलमध्ये ऐकायला मिळत आहे. सध्या सायबर गुन्हेगारी आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. गुन्हेगार हा कुठलाही असू शकतो आणि तो आपल्याला अनोळखी नंबरवरून कॉल, मेसेज किंवा एखादी लिंक पाठवून तुम्हाला फसवू शकतो. जसे की आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मन की बात या कार्यक्रमात जनतेला जागरूक करण्याकरिता एक संदेश दिला आहे. आणि आपल्या देशातील नागरिकांना जागरूक करण्याचा एक प्रयत्न केला आहे की कशा प्रकारे सायबर गुन्ह्यांपासून वाचावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये सायबर गुन्हा या विषयावर बोलले आहेत. तसेच भारत सरकारद्वारे सर्व नागरिकांच्या मोबाईल नंबरवर ही सायबर गुन्ह्यापासून वाचविण्याकरिता लावलेली कॉलर ट्यून हे सांगते की सायबर गुन्हा यावेळेस पूर्ण देशभरात खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. नकळत आपल्या बँक खात्यातले पैसे जाण्याचा खूप मोठा धोका आहे. आजकाल सायबर अपराधी हायटेक पद्धतीचा वापर करत आहेत. सायबर गुन्हेगार हे कोणत्या पद्धतीने आपली फसवणूक करतात ते पाहूया. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जसे की सर्व प्रकारचे ऑनलाईन स्कॅम्स, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, फेक जॉब ऑफर्स, लॉटरी, तसेच फेक प्राइजेस स्कॅम्स, तसेच बँकिंग फ्रॉड्स, सोशल मीडिया स्कॅम्स, डिजिटल अरेस्ट, डीप फेक आणि ऑनलाईन शॉपिंग स्कॅम्स. हे सर्व तुम्हाला लुटण्याचे प्रकार आहेत. या व्यतिरिक्त हे गुन्हेगार व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही फसवणूक करत आहेत. जर आपल्याला वाटत असेल हा स्कॅम आपल्यासोबत होणार नाही कारण त्याकरिता तर OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड लागतो, तर हे चूक आहे. मी तुम्हाला असे काही पद्धत सांगणार आहे जे सायबर क्रिमिनल्स वापरतात. ते बिना OTPचेही आपले बँक खाते रिकामे करू शकतात. सर्वात पहिले आपण फिशिंग म्हणजे काय आहे ते पाहूया. सायबर अपराधी हे
SMS तसेच कॉलद्वारे आणि ईमेलद्वारे फसवणूक करतात त्याला फिशिंग म्हटले जाते. त्याचप्रमाणे कॉल करून जर आपली फसवणूक केली तर त्याला विशिंग म्हटले जाते. तसेच मेसेजद्वारे आपली फसवणूक केली गेली तर त्याला स्मिशिंग म्हटले जाते. सायबर क्रिमिनल्स हे फसवणूक करण्याकरिता आपल्याला आपल्या ATM कार्डचे डिटेल्स मागतात किंवा अकाउंट फ्रीज झाले आहे असे सांगूनही आपली फसवणूक करतात. त्याचप्रमाणे आधार कार्ड अपडेट करायचे आहे किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंटकडून कॉल असल्याचे सांगतात. त्याचप्रमाणे गव्हर्मेंट स्कीम्स जसे की तुम्ही कोणत्या योजनेकरिता अप्लाय केले आहे किंवा एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन असेल, त्याचप्रमाणे रेशन कार्डसाठी अप्लाय केले आहे असे सांगून फसवणूक करतात. सायबर गुन्हेगारांकरिता सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमचे कार्ड डिटेल्स किंवा बँक डिटेल्स घेऊन कोणत्याही प्रकारे तुमच्याकडून OTP घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करणे. हे गुन्हेगार तुमच्याकडून OTP घेण्याकरिता वेगवेगळ्या पद्धती वापरतात. कधीकधी गुन्हेगार हे आपले बँक डिटेल्स, मोबाईल नंबर हे अवैध पद्धतीने प्राप्त करतात आणि त्यांच्याकडे आपले डिटेल्स पहिलेपासूनच असतात. त्याचप्रमाणे सध्या आपल्या देशात बँकिंग फ्रॉड हे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. गुन्हेगार हे आपल्याला बँक कर्मचारी आहेत किंवा पोलीस अधिकारी आहे असे सांगून आपल्याला कॉल करतात आणि आपली फसवणूक करतात. जर तुम्हाला कुठल्याही अननोन नंबरवरून कॉल किंवा मेसेज आला तर ते रिसीव करू नका आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा रिप्लाय देऊ नका किंवा तुम्ही तुमचे पर्सनल डिटेल्स जसे की तुमचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक डिटेल्स शेअर करू नका. केंद्र सरकारने अलीकडेच संसदेत सांगितले की सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात त्यांनी जवळपास 6.5 लाख सिम कार्ड बंद केले आहेत आणि 1,32,000 IMEI क्रमांक ब्लॉक केले आहेत. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलने जवळपास 9.5 लाख तक्रारींचे निराकरण केले आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा कुठल्याच आमिषांना बळी पडू नका आणि कोणतेही अनोळखी नंबरवरून आलेले कॉल किंवा मेसेजेस तसेच लिंकवर कुठल्याही प्रकारचा रिप्लाय करू नका. तुमच्याकडून कॉल, SMS किंवा लिंक याला रिप्लाय दिला गेला तरीही घाबरून जाऊ नका आणि 1930 या नंबरला कॉल करून तुमच्या शंका दूर करा. अशा प्रकारे सावधगिरी बाळगा आणि आपल्या घरचे व्यक्ती जसे की आई, वडील, बहीण, भाऊ तसेच आपले नातेवाईक आणि आपला मित्रपरिवारालाही सावध करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. आणि व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व नवनवीन माहिती मिळत राहील. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.